नसरापूरमध्ये चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या भीमराव कांबळेच्या विरोधात आता त्याचं कुटुंब मैदानावरती उतरलंय। त्याची पत्नी आणि मुलगा यांनी कांबळेच्या कृत्यावरती तीव्र असा संतापही व्यक्त केला आणि या नराधमाला केवळ फाशी नाही तर जाळून मारा आणि ठेचून टाका अशी मागणी त्याच्या पत्नीने केली आहे। तर त्याला बाप म्हणून घ्यायची देखील लाज वाटते असं त्याच्या मुलानं म्हटलं। या नराधमाने ज्या जागेवरती त्या चिमुरडीवरती अत्याचार केला तिथेच नेऊन त्याला दगडाने ठेचून मारा अशी मागणी कांबळे कुटुंबियांनी केली। नराधमाच्या कृत्यामुळे आपल्याला प्रचंड मानसिक त्रास होतोय, चिमुरडीला तातडीने न्याय मिळवून दिला पाहिजे असं देखील कांबळे कुटुंबियांनी म्हटलेलं आहे। त्या बाळाची हत्या झाली ना चिमुकलीची, त्या जागेवर त्याला ठेचून तसाच मारला पाहिजे, माझी एवढीच इच्छा आहे। तुम्ही काय संपर्क आता त्याला सोडवायला वगैरे जाणार किंवा काय? मला त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाही, अजिबात नाही। माझ्यापर्यंत कुणी त्याचं अंत्यविधी झालाय म्हणून सांगाय पण येऊ नाही। ठेचून मारला पाहिजे, फाशी ते किरकोळ आहे, जाळला पाहिजे त्याला असा जिवंत न्याय व्यवस्थेवरती। तरी माझी मनाची आग निवणार नाही। वडील म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते ह्या अशा व्यक्तीला। त्याने त्याच्या पोटी मी जन्म घेतला, हाच माझा मोठा गुन्हा आहे आज। आणि ह्या चिमुकलीला हे जे काय घडले, हे अमानुषपणे त्यांनी जे हे केलेले कृत्य, ह्याला मला हे निंदनीय कृत्य अत्यंत, ह्याला कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे त्याला फाशी झाली पाहिजे, त्याला खेचून मारला पाहिजे तिथं त्याच ठिकाणी, त्या चिमुकलीला न्याय दिला पाहिजे। आज माझी बाची तशीच ती आहे मला, माझ्या बहिणीच्या किती 11 मला माझे बाचे आहेत। मला खूप वाईट वाटले अत्यंत। तर नसरापूरच्या लैंगिक अत्याचाराच्या संदर्भातली धक्कादायक आणि संतापजनक अशी माहिती शवविच्छेदन अहवालामधून समोर आली आहे। पीडित मुलीचा मृत्यू हा श्वास कोंडल्यामुळे झाल्याचं देखील या शवविच्छेदनाच्या अहवालातून समोर आलंय। लैंगिक अत्याचार केल्याच्या नंतर मुलीची हत्या करताना नराधमाने या पीडित मुलीच्या तोंडामध्ये मोजाचा गोळा कोंबला होता आणि त्यामुळे या चिमुरडीचा श्वास कोंडला आणि तिचा जीव गेला। तसंच तिच्या छातीवरती देखील बळ उमटल्याचं अहवालामध्ये आहे। त्यामुळे अत्यंत निर्घृणपणे तिची हत्या करण्यात आल्याचं समोर येत आहे। ससून रुग्णालय प्रशासनाने शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांकडे दिलाय। नसरापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणामधील आरोपीचा सीसीटीव्ही हा अत्यंत निर्णायक असा ठरलाय। नराधम भीमराव कांबळे हा मोबाईल वापरत नव्हता अशी माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली। पूर्वी केलेल्या 2 गुन्ह्यांमधून निर्दोष सुटका झाल्याच्या नंतर मोबाईल वापरणं हे आरोपी भीमराव कांबळेने बंद केलं होतं। भोर तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शेतीची आणि मजुरीची कामं तो करायचा। या प्रकरणामध्ये तपास सुरू असताना सीसीटीव्ही सापडला नसता तर आरोपीला शोधणं कठीण होतं आणि या नराधमाकडे मोबाईल नसल्यामुळे हा सीसीटीव्ही सध्या निर्णायक ठरलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।